या ब्रिजवर ना साधारण कदा कोण ना कोण पाण्यात उडी मारतच असते. होंडा सिटी नाही र, फोर्डची आहे. आई शपथ. अशी अरे अख्खी उलटी कशी होऊ शकते गाडी? तर चालवत तरी कसा होता माणूस? काय या का खात्या? गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं. पॅन्टीचा किशा वाटला यार, चावी भरली. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमच्या ब्लॉगमध्ये. आज जर काम आहे सकाळपासून, बॅटरी बिटरी आणायची, बाईक बी आणायची. अरे भाई त्यांना नाही माहिती, तुला काय माहिती? गप जरा. तू माझा ब्लॉग आहे, तू कैसा बोलू शकते? काहीच गुड मॉर्निंगच आहे. थांब मला पण बघते. अरे चालू कर ना. एक काही आहे कैला बसले हो. आजची राईड जरा स्पेशल राईड आहे, तुम्हाला गाडी दाखवतो कुठली. ही गाडी आधी पुढे घ्या. 2-3 कामं पण केली इथं, ते तुम्हाला आल्यावर दाखवतो. चल चल चल, नवीन रिक्षावाला हायर केले. हट यार, काय एकसारखी बंद पडते. ऐसा पायाशी टाकता आयला पाहिजे तुला गेअर. नीट नीट नीट. हा ते बघ बंद पारली. जाऊन दे, सरळ सरळ जाऊन दे, सरळ सरळ सरळ. मला 1,10,000 संपला. माहित नाही, फोन नाही लागलाय, बंद येते नंबर. मेडिकल वाला दादा असेल अजून, आणि गर्दी जाऊन काय घातला असते आता. अडचणी कामाचं नसतं रिक्षा. आयच्या एक पाय वरती ठेव तू. आईच्या पद तो झाडबीड सगळं कापला रा अंशा. बदामाचं झाड. या बाई वारबीर काय लटकली अशी. आयच्या पद खंडरच झाला रे इथं. आदित्यने अजून इथं टेरिस बघली नाही. बरेच टायमानंतर आदित्यला टेरिसचा एक्सपिरियन्स येतो. जंगल खंडर मध्ये आलो असं वाटते. चल चल चल. आया बघ झाड. काय झाड? काय झाला बघ ना. मागच्या टायमाला आलता दाखवलेला. जाम बेकार. यो शिवमनी मम्मीनी मीनी बनवलेला. कसा झाला बघ ना. यो झाड पण तोडला देवी. इथं झाड होता ना त्या दिवशी. यो झाड पण तोडला, तो झाड पण तोडला. तोडा की झाड तोडा. अच्छा, मेन डिफिकल्टी तर ही आहे. कपडा आणायला पाहिजे पकडायला. चला, एक आहे खालती नेऊन थांबू. 1, 2, 3. दोन बॅटरीने तिघांची लायकी दाखवली. काय घाम आहे. पाणी पाणी गेला तरी बॅटरी नाही उचलू. बॅटरी नाही उचलू शकत गाईस. चावलाची गोल. एक टायमाला चावलाची घेऊन उचलू शकतो. बॅटरी बॅटरी नाही. या डेड लिफ्टला पण ठेवून फायदा नाही. गेलो बघा आम्ही बॅटरीच्या वरती. थांबा, नीट चढवा नीट. हा ये शिदी शिदी शिदी. आया मार आता. आता ओ ती लावलेली मस्त बसलेलो माहितीये का. आता तो सुकून वाटते. तरी पाणी अख्खा गलगल गलते. आधी बाईक आणू मग पार्किंग देऊ. यो 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 गेलेला रायगडला बाईकच्या. याला 2 वेळा चकवा लागलेला. एकदा चकवा लागलेला. कसा लागलेला सांग. काय तुला सांगतो. आम्ही तो प्रवेशद्वारला गेलो.
तिथं गेलो ना, थांबलो. हर्षल बोलला गाडी थांबवा. हे सगळी आम्ही 6 जण होतो, 3 बाईक होत्या. तर तो काय बोलला की भाई आता याच्या पुढं कोण पुढे राहणार. ती बोलली तुम्ही पुढे राहा. आम्ही बोललो ठीक आहे. तो बोलला गाडीमध्ये थांबवायची नाही, काय पण झाला तरी गाडीमध्ये थांबवायची नाही. कोणी आवाज दिला ऐकायचा नाही, गपचूप सरळ जायचा 40-30 किलोमीटरच्या स्पीडच्या नॉर्मल. तर मग आम्ही दोघं निघालो पुढे. ते आपला हॅझार्डस इंडिकेटर चालू करून चालल्यावर रस्ता एकदम कालोख, मध्ये काही लाईट नाही, काय नाही. चालल्यावर न आयो मागे मला आरशातून दिसायची बंद झाली नाही लोक. याला बोल मागे बघ, अरे काय कोणच नाही. मग याला बोल फोन कर, नेटवर्क नाही. मग बोललो आता जाऊ दे बरं, थांबू का. तो बोलते नको थांबू नको. मी बोललो किती किलोमीटर आहे. त्याने बघितलं, अरे भावा पोहोचलो आपण. बोलतोय हे काय 5 किलोमीटर दाखवते, अर्धा 15-20 मिनिटात पोहोचतोय. बोलो मग ठीक आहे, मग तिथंच थांबू बरं, इथं काही थांबण्यात अर्थ नाही. चालवता बरं. हर्षल 5 किलोमीटर झाला असतील, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली. मला पण अंदाज येते ना की यार चाललोय, जरा सेमच वाटते रस्ता सगळा, येऊच टर्न येते असाच, म्हणजे की असंच गाडी वागते बरोबर तशीच. बरं काय मग नंतर याने फोन केला त्यांना, कुठं आहे. तो एक बोलतो अरे याच्या तोंडात माशी गेली, मी उलटी करायला लागला. आम्ही सगळी थांबलो. अरे बरं आवाज तरी द्यायचा आम्हाला. मग याला बोललो बरं ठीक आहे जाऊ दे, आता आपण पोहोचू. बरं बघ बरं किती मिनिटं. त्याने फोन उघडला, ए बाई अरे 40 मिनिटं दाखवते, 6-7 किलोमीटर दाखवते अजून. भाई मला झाली ना ट्रिप, ट्रिगर झालो मी. बोलो भाई काहीतरी झालंय. आणि हा भाई गपचूप मागे बसलाय, मी चालवतोय, सेम सिच्युएशन चालू आहे. मी बोलते बोला हर्षल बोल. अरे भावा सांगू का भाई, तुला माहित आहे का काय झालं. तर मला भाई माहित आहे काय झालंय. आम्ही कसा बोलू, ऑलरेडी पाठले ना. रे भाई काय झालं भाई, तुला सांगितलं असतं रे, पण तू घाबरशील. अरे भाई मी ऑलरेडी घाबरलो. तू काय अजून सांगते. 3-4 वेळा बोलला. चकवा लागला, कडक लागते. तुम्ही समजत नाही, रातचे गेलेला म्हणून अंगान मस्ती होईल नाही. रातचे गेले, अरे मग तू सकाळचे गेलास तर रातचे पोहोचशील ना त्या पण नाही. हा मग त्या मोठा चकवा लागल विजा. त्याच्यात बिजावी काय केलं माहिती काय, याला चकवा नव्हता, या ना यांचा श्राप भेटला त्या म्हाताऱ्याचा. रस्त्याचे गपचूप चाललेलो, त्याच्या घराच्या बाहेर गाडी, याला उठवले, त्याला आवडत अंडीचे चाच बनवून दे. 20 रुपयाला चहा दे, पण चाच बनवून दे. त्याने घरांचा चहा बनवून आणले. त्याच्यावर जोर जबरदस्त. तो बोलतो अहो झोपायचा टाइम झालाय, माझं हॉटेल नाहीये, द्यावो काका. तुम्हाला पोरं बाळा नाहीत का, असा बोलत होता एक जण. टेढा बोललो. मग त्या डोकऱ्याचा छाप लागला तुम्हाला. चकवा बिकवा नव्हता नव्हता. आपली गाडी झाली का. तर गाडी एकदम सर्व्हिस करून आणली चकाचक, आणि मग पार्किंग पण धुत होतो. गाडीचा काय काम केला, बरंच काम केला. ही वायर तुटलेली, वायर बदलली. बाकी माहीत नाही मला, एवढंच माहीत आहे. 3 मिनिटाची वायर तुटलेली तेवढंच माहीत आहे. मग सध्या पूर्ण पार्किंग धुत घेतली. गाडीवर परत पाणी मारला. रोज धुवायचा शॉक आहे आम्हाला गाडी. काय करू, फुकट टाकू. तर पार्किंग देऊन असा थकलो आहे शपथ. एवढा माखलेलो तुम्हाला काय सांगू. जरा कपडा सुगट टाकलं आणि मग चहा प्यायला घेतले. मग संध्याकाळी जरा कुठंतरी जाऊ. माणसाचा पोपट व्हावा, पण एवढा घाण आणि अशा टायमाला बिलकुल नसावा. आता चहा प्यायला घेतले. तो क्रीमवाला ब्रेड आणलेला, मी माझा फोडला मस्त. की त्याच्याने क्रीम जो असते नॉर्मल तेवढा निघाला. सिद्धूनी फोडला एवढा क्रीम. सिद्धूला वाटला ओ माय गॉड एवढा क्रीम आहे बाहेर. येले बाहेरच क्रीम आहे, आतमध्ये क्रीमच नाही. खुलत पण नाही तो कापलाच नाही. बिचारा एवढा दुखत. याच्यापेक्षा खराब काय असू शकते संडेला, काय असू शकते यार आईला बघ. तर आता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी चालू कोलशीतला ॲज युजल. बरेच दिवसांनी मागच्या संडेला गेलो लास्ट होतं, आज संध्याकाळ झालं. आणि झाडं लावलं तर एवढा भारी वाटते ना इथं बघायला. यो म्हणजे पॅसेजच जाम भारी वाटते. यो आला असं. चला आता मी पाण्याची बॉटल घेतली, कारण की मला जरा ताण लागले. गाडी तर बसून पिऊ लागलच ना नंतर. पण पार्किंग आहे कशी चकाचक आहे. पार्किंग एकदम, गाडी एकदम चकाचक, रिक्षा एकदम चकाचक, त्या दोन्ही बाईक पण एकदम चकाचक. मागे लाईट लाल लाईट एकदम कडक दिसते ना. खोल रे. आज सिद्धू पण आहे आपल्या जोडीला. माताजी सिद्धू गेलेला. सिद्धू कुठे गेलेला
ते तुम्हाला सांगतो 2-3 ब्लॉग बघला सिद्धू त्याच्यानं दिसत नाही. सिद्धू बाहेर गेलेला जरा. 2-3 तुझी आईशी वा करता मी स्वतःची इज्जत स्वतःच घालव. मी जरी तुझी इज्जत केली तरी तू तुझी इज्जत तू तोंडाशीच घालव. गाडीचा काय लुक येते. गाडी धवल्यावर काही पण बोल एक नंबर दिसते. जरा हवा कमी होती. साफ साफ बस साफ बहुत हो गया साफ बहुत हो गया. पीने को नहीं बोला था साफ खाने को बोला था. वाटते त्या पुलावरून परत कोणीतरी उडी मारले. तिथं परत गर्दी आहे. हे बघा गर्दी बघा. जाऊ का करणाला खाली तेवढा टाइमच कोणच्या वाय ते पोलीस फाईन मारते. गाडी पलटी आले गाडी पलटी. गाडी पलटी आता कंटेंट साठी तर जाणं म्हणते. ऐशी कशी पलटी झाली. गाडी कशी पलटी होऊ शकते ब्रिज उलटी अशी अख्खी उलटी गाडी आहे. तुम्हाला गेल्यावर दाखवतो. आई शपथ आम्हाला वाटलं परत कोणी उडी मारली कारण की या ब्रिजवर ना साधारण कदा कोण ना कोण पाण्यात उडी मारतच असते असं वाटलं आम्हाला. आताच परवा आता या हप्त्यातच एकाने उडी मारली. असं त्या गाडी पलटी झाली. आई शपथ अशी अरे अख्खी उलटी कशी होऊ शकते गाडी. तर चालवत तरी कसा होता माणूस. यो ब्रिज आहे. या ब्रिजवर गाडी कशी पलटी होऊ शकते. आणि SUV पण नाही नॉर्मल सिडॅनसारखी ती कशी पलटी होऊ शकते. तो चालवत कसा असेल. हे बघा समोरच आहे. इथं होंडा सिटी नाही र फोर्डची आहे. आई शपथ बेकार त्यांनी कनालदारी गाडी ती बघ ना. आई 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 जाम बेकार द्यायली. कैसा चालवत असेल तो ते समजला नाही. बेकार द्यायला माणूस पडला काय कोणतरी पडले वाटते. लेट्स सी गाईज कोण पडले का नाही. खालती तर काय नाही. खालती कोण काय दिसत पण नाही. लेट्स गो. पण ती गाडी अशी कशी पलटी होऊ शकते यार. तो ड्रायव्हरला सल्यूट आहे. नाही तर ड्रायव्हर एक नंबरचा आजाम माणूस होता. हा पिऊन असेल 100%. कारण की गाडी इथं पलटी होऊच नाही शकत. ती पण आम्ही काय दिशू गेले आता जरा विचारपूस करायला काय विषय. ब्रिज पूर्ण हलते. गाड्या चालताना आजूबाजूच्या ब्रिज हलते. अख्खी ट्रॅफिक केली. हा सरळ गेली गाडी. चला गोवा 30 रुपये 50 रुपये सॉरी 50 रुपये 20 रुपये एसीचं. तुला आता मस्त एक कंटेंट दाखवतो. आम्ही कंटेंट शूट केला. मोठे पुलाव ना आपले आम्ही येत होतो या कोलशेतला. तुम्ही फोन केला बघ. तुम्ही फोन ठेवला त्या साईडच्या पुलावर बघला एक गाडी डायरेक्ट अशी उलटी होती. हा मग आम्ही परत गेलो फिरून बघायला. ताण लागलेली मग घेतलेला. नवीन पॅन्ट आम्ही मस्त ऍक्सिडेंट बघला येताना. मोठे पुलाव गाडीत डायरेक्ट उलटी समोर जायली नाही त्या जायलेली आम्ही बघली. तुम्ही लॉक केली असेल म्हणून. आता आम्हाला जागा नव्हती भेटत बसायला म्हणून आम्ही इथं बसलो. एकीचा नजर गेली तिकडं. बेरोजगार लोक बघू शकता आमच्यासारखी किती येतात तिथं. सगळे एकमेकाचे डोकं लावतात म्हणतात. यो ब्रिज असा झाला तो ब्रिज तसा झाला. एक बोलते असा झाला एक बोलते असा झाला. आम्हाला माहिती आहे ब्रिज कसा. आम्ही दर हप्त्याला येतो ना. वीकली आमचं सुपरवायझिंग असते. जिमला जातो मी. हे काय याला खालती पिन लावलं की हे सगळं उचलीन मी. खालती पिन आहे का याची. बघा ही तार आहे ना. तार लाव कंचे पण यायचे. मी ऐसा सहज उचलीन. दिसते का तुम्हाला. इझी बर ये मजदूरी है. ये भी इसी लाइन का है. इसको आता है सब करने को. खालचा गाव बनले.
चुकीचं आम्ही गार्डनमध्ये घुसलो. आम्हाला माहीत नव्हता का यो रस्ता गार्डनमध्ये जाते आणि पुढच्या गार्डनचा गेट बंद आहे वाटते. मग आता माझा ना शिवमचा काही नाही ना सिद्धूचा. आम्ही तर असा उडी मारून जाऊ. या दोघं जीन्स घातले यांचंही बघतील. या साईडला बघलं असं वाटतं का आम्ही कुठेतरी फिरायला आलो. एवढा भारी वाटते या साईड लागला इच्छी. आता बघा यो गेट अख्खा याच्याशी कसा जायचा ते ही दोघं बघतील. आमचा काय आम्ही तिघं पातळ लाव दोघं जाडी आणि दोघं जीन्स घालून जीन्स घालून आले. संडे आहे जरा रिलॅक्स व्हा बाई. जीन्स घालून आले टाईट जीन्स. आपण जावं कसं करायचं? थोडीशी मारून उडी. अरे याच्यावर उडी मारू शकता ना याच्यावर पाय ठेवून. अरे पण याच्यावर तुम्ही पाय तर ठेवू शकता ना. हे काय अरे पण कणाला ही रस्सी खोलून परत बांधू. अरे 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 यार शिट कंटेंट गेला यार. शिट वापस ऍडव्हेंचर करू ना. चल चल लेट्स गो. जाम आज आलंच आले. संडे म्हणलं जाम थकून जाते माणूस. आता जाऊ जरा जेऊ घेऊन आराम करू. आता घरी आले आले काम आहे. संडे आहे काहीतरी होणार. असं साधा संडे जाणार नाही. ॲक्च्युली आमचा एक MCB उडला मेन स्विच. मग तो बदलत घातली. या बॉक्समध्ये कुठेतरी एक्स्ट्रा MCB आहे ती शोधतो सध्या. त्यांच्या भेटल ही बघ हिला दरवाजा उघडा भेटला का ही लगेच येते. हा का गेली. दिशूची भाषा जरा डिफिकल्ट आहे ना. ती जनावरांना पण नाही जमत. जनावर पण घाबरतात. बघा यो आमचा मेन MCB आहे. MCB स्विच म्हणजे बोर्ड आका. त्याच्यानंतर योवाला उठले बघा. समजते का नीट खोल. तर आता जेवण बिवून झाला आणि जेवल्यानंतर काहीतरी गोड खायची इच्छा होती आज. मग फालुदा आणायला चाललं. पप्पाने पैसे दिले आवडते फालुदा आणून. पप्पा बोलते मला अख्खा फुल नाही अख्खा. आता जस्ट मी फालुदा घेऊन आलो आम्हाला. आणि आल्या गाडी बघितली. गाडी यो भोका बघा कसा बसलाय. अरे फोकत बघते कसा रागा नसते एकदम. आणि आमची लाडाची माय गो लाडाची पडली म्हणजे पाय टाकला. बोल बघू ना कसा आहे तुझा आईस्क्रीम राहिला. याचा रोज आहे. पडू नको तेवढ्या खात नाही. राजभोग भारी आहे. ब्लॅक करण नाही तेवढा खा. आता जेवण बिवण झाला पण फालुदा पण खाऊन झाला. पण इथं पाणी नव्हता मारला. इथं कसं सकाळी गर्दी असते ना म्हणून आम्ही इथं रात्री पाणी मारतो. मग ही घाण ही गेट बीट साफ करतो. आणि मग आज गाडी पण मागले. या गाडीवर पण जाम धूल आहे. मग या गाडीवर पण पाणी मारू. ती गाडी आता काही संपतो बघ. ती गाडी कशी मेन रोडवर असते मग त्याच्यावर जाम धूल असते. ती लगेच धूल बसते. उद्या पण लगेच धूल बसेल तिच्यावर. पण आता कसं माखलेली मग तिचं पाणी तर मारू ना आपण. आत्ता कशी गाडी एकदम चकाचक वाटते. एकदम कोरीकट नवी अशी गाडी बघायला जाम भारी वाटते. तर गाडी पार्किंग दुसरी गाडी तिसरी गाडी चौथी गाडी सगळा धुवून झाला. खाऊन झाला पिऊन झाला. आता हा ब्लॉग एंड करायची बारी आली. हा ब्लॉग इथंच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल लाईक करा. चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा शेअर करा. बाय गाईज गुड नाईट झोपा.